ग्रामपंचायत सुपलीपारच्या वतीने हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी रमाताई मेंढे, सरपंच ग्रामपंचायत सुपलीपार, प्रमुख अतिथी डॉक्टर शारदा साबू यांनी गर्भसंस्कार या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले। निशा बोदले मॅडम यांनी विद्यार्थी कसे घडवावे, संस्कार कसे द्यावेत यावर मार्गदर्शन केले। MR बारसकर मुख्याध्यापक, नारी एक शक्ती आहे यावर मार्गदर्शन तसेच हळदी कुंकूचे महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमानिमित्त अपंगांना पंखे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गजबिये मॅडम यांनी केले। आभार प्रदर्शन जिंदापूर मॅडम यांनी केले। आपला पूर्ण नाम बोला सर। मी साव निशा बी बोदले, केंद्र प्रमुख, केंद्र कातुर्ली। काय सांगणार आजचा कार्यक्रम कसा काय वाटला? आज मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सुपलीपार इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। यात मांडणी इथल्या सरपंच मॅडम मेंढेताई या उपस्थित होत्या। खूप महिला उपस्थित आहेत, 200 ते 300 जवळपास महिला आहेत। मला मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आलं। मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की आपले आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण अध्यापन कार्यासाठी प्रवृत्त करू शकतो, आपल्या मुलांना कसं अर्धा तास देऊ शकतो असे पालकांना सांगण्यात आलं। गावकऱ्यांचं खूप सहकार्य आहे, इथल्या सरपंच ताईचं खूप मोठं योगदान आहे आणि खूप चांगला कार्यक्रम। म्हणजे महिला खूप कमी बाहेर निघतात, शेती घर यांच्यातच गुंतलेले असतात, पण इथं खूप चांगलं आलेलं आहेत आणि खूप चांगलं सहकार्य आहेत। प्रथम नागरिक रमा राजकुमार मेंढे, सरपंच म्हणून आहो। मी इथं महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि माझ्या कार्यक्रमाला मॅडम बोतले मॅडम आणि शाहू मॅडम सुद्धा लाभले आहेत आणि पुष्कळ पूर्णच कर्मचारी आहेत, हे आहे आणि महिला पण आहेत। डॉक्टर शारदा साबू, डायरेक्टर ऑफ शुभ हॉस्पिटल। मला इथे सुपलीपारमध्ये ग्रामपंचायत महिला मेळावा बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। इथे महिलांच्या उत्थानासाठी खूप चांगल्या प्रतीने विविध स्पर्धा आणि त्यांच्यापर्यंत अवेअरनेसचा खूप चांगला कार्यक्रम इथे घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमाची मी सहभागी झाली, याबद्दल मला खरंच खूप चांगलं वाटून राहिलं आहे। मला इतकं बरं वाटत आहे की महिलांच्या लाईक फॉर डेव्हलपमेंट ऑफ विमेन्स यांनी खूप चांगले प्रयत्न केले आहेत आणि अशा प्रकारे महिलांच्या उत्थानासाठी सामोरी पण असेच कार्यक्रम यांनी राबवले पाहिजे। यांना अशी मी शुभेच्छा देते आणि मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।